बातमी एनसीपीच्या अंतर्गत घडामोडींवर तटकरे आणि पटेलांची पवारांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर पटेल तटकरेंचं पवारांनी फक्त ऐकून घेतलं अशी ही माहिती सूत्रांकडून कळतेय। पवारांनी ऐकून घेतलं मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही असं म्हणत या ठिकाणी 12 मेला आता तटकरेंनी पवारांची सिल्वर ओकवर भेट घेतली होती आणि कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही भूमिका बजावू शकतात असा पवार एनसीपी मध्ये सध्या सूर पाहायला मिळतोय असंही सूत्रांकडून कळतंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, राष्ट्रवादीत नेमकं घडतंय काय, सध्या काय घडामोडी घडतायत, काय अधिकची माहिती आहे? एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडनं खरं तर 29 एप्रिलला एक कार्यकारिणीची लिस्ट जी आहे ती निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेली होती। त्या सगळ्या कार्यकारिणीच्या लिस्टमध्ये खरं तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची नावं तर होती, परंतु त्यांच्या नावाच्या समोर कोणत्याही पदाचा उल्लेख केलेला नव्हता। त्यामुळे हे दोन्ही नेते त्या पदावरती आहेत का असा संभ्रम जो आहे तो आता निर्माण झालेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती खरं तर आता 12 मेला सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट सुद्धा घेतलेली होती आणि या सगळ्या भेटीच्या दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली होती। परंतु या चर्चेमध्ये जो काही विषय होता त्या सगळ्या विषयांच्या संदर्भात मात्र शरद पवारांनी बोलणं जे आहे ते टाळलेलं होतं आणि त्यांनी या सगळ्या भेटीच्या संदर्भात मौन धारण केलेलं होतं अशी माहिती मिळते। आणि खरं तर सुनील तटकरे यांनी सिल्वर ओक वरती शरद पवारांची भेट घेतली। या भेटीनंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांशी देखील प्रतिक्रिया दिली। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी फक्त शरद पवारांच्या प्रकृतीच्या विचारपूस करण्याकरता त्यांची ही सिल्वर ओक वरती भेट घेतलेली अशा पद्धतीचं मत जे आहे ते व्यक्त केलेलं होतं। परंतु त्यांची भेट ही 12 मेला ज्या दिवशी झाली त्यावेळेस मात्र ती भेट जी आहे ती अत्यंत महत्वाची ठरलेली होती, कारण की त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचं निवडणूक आयोगाला गेलेलं 29 एप्रिलचं पत्र जे आहे ते व्हायरल झालेलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांची नावं होती दोन्ही नेत्यांची, परंतु त्या दोन्ही नेत्यांच्या नावापुढे त्यांची पदांचा उल्लेख नव्हता। त्यामुळे खरं तर हा संभ्रम जो आहे तो सगळा निर्माण झालेला होता। ह्या सगळ्या भेटीच्या दरम्यान शरद पवारांनी सुनील तटकरे यांच्याशी मौन धरलेलं होतं। त्यामुळे सुनील तटकरे आणि शरद पवार यांच्यासोबत जी चर्चा झालेली होती ती नक्की नेमकी मात्र पक्षाच्या संदर्भातच होती। कुटुंब प्रमुख म्हणून पवार कुटुंबियांचे तुम्ही भूमिका बजावा अशी विनंती तटकरेंकडनं केली गेली असल्याची माहिती मिळते। अगदी नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आता या काय नेमक्या घडामोडी पुढे घडतायत ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।